चला नेक्स्ट पार्ट आपलं सुरू करून देऊ आपण ट्रिग्नोमेट्रीचा. बघा अजून ट्रिग्नोमेट्रीच चालू आहे आपलं, पण व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणून पार्ट मध्ये केलेले आहे आपण. तर पुढचं आहे बघा पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम. आता कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे आपल्याला आतापर्यंत एकच माहिती होती, तुम्ही 10th पर्यंत होते की एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, ओरिजिन आणि ते जे आहे पूर्ण त्याला आपण क्वाड्रंट वगैरे त्याला म्हणतो कोऑर्डिनेट सिस्टीम. ठीक आहे, तर आपल्याला एकच कोऑर्डिनेट सिस्टीम होती एक्स एक्स डॅश वाय वाय डॅश. पण आता 11thला हा टॉपिक 12च्या मुलांनी पण छान करून ठेवायचा आहे, कारण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये हा टॉपिक आहे पोलर कोऑर्डिनेट्स आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. ठीक आहे, तर आपले जे एक्स वाय तर थेअरी नीट समजून घ्या. आपण 10th पर्यंत जे एक्स आणि वाय बघितले ना, एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट, तर त्यालाच आपण काय म्हणतो कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. ठीक आहे, याला आपण म्हणू कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. 10th पर्यंत हे झालेलं आहे. आता अजून एक कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, त्याला म्हणायचं पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम. तर त्याच्यात काय आहे, जसं आपला कार्टेशियन मध्ये ओरिजिन ओ आहे तसंच हा ओरिजिनच, पण त्याला आपण म्हणणार आहे पोल. ओ इज कॉल्ड ॲज द पोल. काय म्हणणार, पोल. ओ एक्स इज द पोलर ऍक्सिस. ओ एक्स जो आहे ना त्याला म्हणायचं पोलर ऍक्सिस. हा ओपी डिस्टन्स आपण आर कन्सिडर केलं. लेट ओपी इज आर. आणि हा जो अँगल आहे हा आपण थीटा कन्सिडर केला. तर पी चे कोऑर्डिनेट आहे आर कॉमा थीटा, याला म्हणायचं पोलर कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट. देन पी आर कॉमा थीटा इज कॉल्ड ॲज द पोलर कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट. समजलं, जसं कार्टेशियन मध्ये एक्स आणि वाय असतात ना, तसं पोलर मध्ये आर आणि थीटा असतो. तर आर म्हणजे काय, ओपी डिस्टन्स, ओरिजिन, पण पोलर मध्ये आपण त्याला काय म्हणणार आहे, पोल. ठीक आहे, ओपी इज द आर आणि थीटा काय असतो, या ओपी ने या पोलर ऍक्सिस सोबत केलेला अँगल, दॅट इज द थीटा. सो आर कॉमा थीटा इज कॉल्ड ॲज द पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट. मग आता एकच पॉइंट आहे पी, त्याचे कार्टेशियन पॉइंट्स कोऑर्डिनेट्स आणि पोलर कोऑर्डिनेट्स. मग एकाच पॉइंटचे दोन कोऑर्डिनेट्स म्हणजे नक्कीच त्यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन असेल, हो की नाही. तर आता आपल्याला बघायचं व्हॉट इज द रिलेशन बिटवीन पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट. ठीक आहे, तर आता बघा हे ओ ए डिस्टन्स असतं एक्स आणि हे असतं वाय. तर साइन थीटा काय येईल बघा, साइन थीटा इज अपोजिट अपॉन हायपोटेनियस वाय अपॉन आर. आणि कॉस थीटा काय असतं, ऍडजेसंट अपॉन हायपोटेनियस एक्स अपॉन आर. सो रिलेशन मिळालं वाय इज आर साइन थीटा अँड एक्स इज आर कॉस थीटा. हे महत्वाचं रिलेशन मिळालं आपल्याला. काय, x is r cos theta and y is r sin theta is the relation between polar coordinates of a point and Cartesian coordinates of a point. ठीक आहे, मग आता ह्याच्यावरचे क्वेश्चन्स कसे आहे बघा. जर पोलर दिलेले असतील तर कार्टेशियन काढा, कार्टेशियन दिले असतील तर पोलर कोऑर्डिनेट्स काढा. ठीक आहे, आता अजून काही फॉर्म्युले बघू आपण याचे, ज्याचे थेअरी नोट्स तुम्हाला टाकते मी आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. आता फक्त व्यवस्थित समजून घ्या आणि नंतर नोटबुक मध्ये लिहून काढा. तर आता यांच्यातलं रिलेशन आपण बघू. जर या दोघांचं आपण स्क्वेअरिंग केलं, स्क्वेअरिंग आणि ऍडिंग, तर वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा प्लस आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आपल्याला मिळालं आर स्क्वेअर. हे एक रिलेशन मिळालं. ठीक आहे, दुसरं म्हणजे एक्स वाय दिले असतील तर आर कसं काढायचं हे आपल्याला मिळालं. आता थीटा कसा काढणार तुम्ही, वाय अपॉन एक्स इज आर कॉस थीटा अपॉन आर साइन थीटा. वाय इज आर साइन थीटा अपॉन आर कॉस थीटा. आर कॅन्सल, सो टॅन थीटा आलं आपलं वाय बाय एक्स. म्हणजे थीटा मिळाला टॅन इनव्हर्स ऑफ वाय बाय एक्स. जर कधी तुम्हाला एक्स वाय दिलेले असतील, आर आणि थीटा काढायचा असेल तर आर या फॉर्म्युल्याने तुम्ही काढणार आहे. कोणत्या, आर स्क्वेअर इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि थीटा तुम्ही कसा काढणार, टॅन इनव्हर्स ऑफ वाय बाय एक्स. कळलंय सगळ्यांना.
जे समजलं, जसं समजलं तसं मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेसेज टाका सगळ्यांनी की हे कळलंय, हे नाही समजलंय असं. ठीक आहे. आणि व्हिडिओ तुम्ही जर परत एकदा बघितला ना तर तुम्हाला सगळं लक्षात येईल. आणि एकदा जी थेअरी आहे ना ती लिहून काढा. लिहून अभ्यास करायचा. मॅथ्स आहे हे. ऐकून वाचून नुसतं होणार नाही. वाचन कोणीही करायचं नाही. आता हे तुम्ही आपलं ऑनलाईन आहे म्हणून ऐकून घ्या एकदा आणि नंतर मात्र लिहून काढा. पण लिहायचंच कंपल्सरी. सगळ्यांनी नोटबुक मध्ये सगळं लिहायचंय. हे आलं लक्षात. आणि जर तुम्हाला आर आणि थीटा दिलेला असेल आणि एक्स वाय काढायचं असेल तर ते तर सोपंच आहे. कोणतं रिलेशन म्हणजे बघा आपल्याला काय काय मिळालं. एक्स इज आर कॉस थीटा, वाय इज आर साइन थीटा आणि दुसरं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज आर स्क्वेअर हे एक मिळालं. अँड थीटा इज टॅन इनव्हर्स ऑफ वाय बाय एक्स हे आपल्याला दुसरं मिळालं. असे 4 फॉर्म्युले मिळालेले आहेत. आलंय लक्षात. नवीन गोष्टी आहे. 11वीला तर खूपच नवीन आहे. कधीच नसेल ऐकलं तुम्ही. 10वी पर्यंत तर हे झालेलंच नाही असं काही. फक्त कार्टेशियन झालेलं आहे. तर आता जसं जसं पुढे पुढे जाऊ ना आपण तसं तसं बरंच काही नवीन शिकायचंय आपल्याला. ठीक आहे. त्याच्यापैकी हे आणि हा सेम टॉपिक 12thला पण आहे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये. तर त्यांनी पण 12चे पण मुलं असतील त्यांनी सुद्धा हे नीट करून घ्या एकदा. थेरी सगळी लिहून काढा. ठीक आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. आणि जास्तीत जास्त आवडला असेल तर लाईक मात्र नक्की करून जा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. खूप मुलांपर्यंत जाऊ द्या. खूप सोप्या पद्धतीने आपल्याकडे मॅथ्स होणार आहे. म्हणजे ज्या गोष्टी खूप डिफिकल्ट आहे ना त्या खूप इझी करून मी तुम्हाला सांगणार आहे. तर होईल तितकं शेअर करा व्हिडिओ.